ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील जिंकले आणि भाजपचे निंबाळकर पराभूत झाले। मात्र निंबाळकर यांच्या पराभवामागची 5 कारणे आपण जाणून घेऊन या। नमस्कार मित्रांनो, मी विक्रम कदम, तुम्ही पाहताय महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल। महाराष्ट्रातील एक लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत। त्यामागे 5 महत्त्वाची कारणे आहेत। तीच भाजपच्या पराभवास आणि मोहिते पाटील यांच्या विजयास कारणीभूत ठरलेले आहेत। यात पहिला मुद्दा मोहिते पाटील यांच्या बंडाचा फटका। 2019 साली ज्या मोहिते पाटील यांनी माढ्यातून भाजपला विजय मिळवून दिला, त्याच मोहिते पाटील यांनी 2024ला धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे नेते अमित शहा यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न केले। मात्र त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील यांना डावलले। त्यातून माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मोहिते पाटील यांनी प्रवेश करत निवडणूक जिंकली। भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या निवडणुकीत 5,01,376 मते मिळाली, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना 6,22,213 मते मिळाली। यात धैर्यशील मोहिते पाटील हे 1,20,837 मतांनी विजयी झाले। दुसरा मुद्दा, आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे ठरले अपयशी। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा व करमाळा विधानसभा मतदारसंघातून निंबाळकर यांना 2 लाखांची मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले। त्यामुळे मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला, तरी भाजप नेतृत्वाने आमदार शिंदे बंधू यांच्या 2 लाखांच्या मताधिक्याच्या घोषणेवर विश्वास ठेवून निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आणि मतदानानंतर आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा मतदारसंघात मोहिते पाटील यांना 97,469 तर निंबाळकर यांना 55,958 मते मिळाली। यात मोहिते पाटील यांना करमाळ्यातून 41,511 मतांची आघाडी मिळाली, तर आमदार बबनदादा शिंदे यांच्या माढा मतदारसंघात मोहिते पाटील यांना 1,22,570 मते मिळाली, तर निंबाळकर यांना 70,055 मते मिळाली। यात माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांना 52,515 मतांची आघाडी मिळाली। त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांनी 2 लाखांची केलेली घोषणा हवेतच विरली आणि मोहिते पाटील यांच्या विजयात माळशिरस बरोबरच करमाळा आणि माढा विधानसभेच्या मतदारांनी मताधिक्य दिले आणि त्यांचा विजय सोपा केला। तिसरा मुद्दा, मोहिते पाटील समर्थकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर हजारो मोहिते पाटील समर्थक एकत्र आले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली। यानंतर भाजपने याची दखल घेतली आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी पाठवले। मात्र महाजन हे अकलूज येथे आल्यानंतर त्यांना देखील मोहिते पाटील समर्थकांचा नाराजीचा सामना करावा लागला। त्यावेळी त्यांनी जाहीर केले की पक्ष नेतृत्वाकडे तुमची मागणी सांगतो, तरी देखील भाजपने निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले। त्याचा परिणाम मोहिते पाटील यांनी भाजप सोडली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। चौथा मुद्दा, मोहिते पाटील व उत्तम जानकर यांची युती ठरली भाजपसाठी धोकादायक। माळशिरस तालुक्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील विरुद्ध उत्तम जानकर असा सामना आजपर्यंतच्या निवडणुकीत झाला। मात्र मोहिते पाटील यांनी बंड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खास विमानाने उत्तम जानकर यांना भेटीसाठी बोलवले, मात्र त्यातून काही साध्य झाले नाही। उलट मोहिते पाटील व उत्तम जानकर हे एकत्र आले आणि त्यांनी मोहिते पाटील माढा लोकसभेला तर माळशिरस विधानसभेला उत्तम जानकर असे जाहीर केले। त्याचा फटका भाजपला पुन्हा बसला, कारण माळशिरस तालुक्यात गेल्यावेळी मोहिते पाटील सोबत असल्यामुळे भाजपच्या निंबाळकर यांना 1.25 लाखांहून अधिकचे मताधिक्य मिळाले होते। मात्र यंदा मोहिते पाटील विरोधात गेले आणि त्यामुळे माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना 1,34,279 मते मिळाली, तर निंबाळकर यांना 64,145 मते मिळाली। यात मोहिते पाटील यांना माळशिरसमधून 70,134 मतांची आघाडी मिळाली। पाचवा मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतरही निंबाळकर यांचा पराभव। धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर त्यांना पराभूत करण्यासाठी व निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी भाजप नेतृत्वाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन माळशिरस विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केले। मात्र पंतप्रधान मोदी यांच्या सभेचा देखील माढा लोकसभा मतदारसंघात परिणाम झाला नसल्याचे दिसून आले। त्यातून मोहिते पाटील हे पुन्हा एकदा दणदणीत विजयाने निवडून आले। अशा प्रकारे 5 कारणामुळे धैर्यशील मोहिते पाटील जिंकले, तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभेतून पराभूत झाले।
याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.